तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यात अवकाळीच्या पावसाचे थैमान, जनजीवन विस्कळीत, गरीब कुटुंबांचे मोठे नुकसान। धुळे जिल्हा साक्री तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले। अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान झाले। मोहने गुंजाळ गावात एका वयोवृद्ध महिलेच्या घराची पडझड झाल्याने तिची अवस्था अत्यंत बिकट आहे। मी सूर्यबाई आहे रे, ते माझं काहीच नाही राहिलं इथं, बसायला साई सुद्धी राहिली नाही मला। ते जेमतेम केलं तर ती सगळं पडून गेले, फुटून गेले, भांडे नाही राहिले, धान्य धुन्य नाही राहिले, कपडा लत्ता नाही राहिले, काहीच राहिले नाही मला। आता काही सुविधा नाही आणि परत मी विधवा आहे, माझ्याकडे कोणीच नाही, मला जगाडाला कोण नाही, द्यायला कोण नाही, कोणाच नाही राहिले, पडून गेले। आता कुठे राहू मी? मग सरकारने काहीतरी द्यायला पाहिजे बाबा मला। सूर्यबाई आहे रे, सूर्यबाई आहे रे, सूर्यबाई आहे रे, नाही साधू आहे रे, गुंजाळ। मी ग्राम महसूल अधिकारी मौजे मोहाने। काल मौजे मोहानेमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे जोरदार। त्याच्यामध्ये जवळपास 2 घरांचे पूर्णतः नुकसान झालेले असून साधारणतः 7 ते 8 घरांचे अंशतः नुकसान झालेले आहेत, पत्रे वगैरे पडलेले आहेत। तरी सदर घटनेचे आज सकाळी पंचनामे पूर्ण झालेले असून ते तात्काळ तहसील कार्यालय येथे जमा करण्यात येतील व पुढील कार्यवाहीसाठी महाशय तहसीलदार यांच्या आदेशाने लवकर। मोहने गुंजाळेतील सुरीबाई साधू अहिरे वय अंदाजे 70 या मंगळवारी शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या। दरम्यान जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने त्यांच्या गरीब घराची भिंत कोसळली। सायंकाळी घरी परतल्यावर आपल्या घराची झालेली दुर्दशा पाहून त्यांना मोठा धक्का बसला। हक्काचे घर डोळ्यासमोर उद्ध्वस्त झालेले पाहून वृद्ध सुरीबाईंना अश्रू अनावर झाले आणि त्या जोरजोरात रडू लागल्या। घटनेची माहिती मिळताच मोहने ग्रामपंचायतीचे सरपंच जितू गावित यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यांनी या गरीब महिलेच्या नुकसानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि प्रशासनाला तातडीने मदत पुरविण्याची मागणी केली आहे। सरपंच गावित म्हणाले, अवकाळी पावसाने गरीब लोकांचे मोठे नुकसान केले। सुरीबाई सारख्या निराधार महिलांचे घर कोसळल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे। प्रशासनाने तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी। दरम्यान तलाठ्यांनी गावात येऊन नुकसानीचा पंचनामा केलाय। यावेळी सरपंच आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। मोहने गुंजाळ हे 500 लोकवस्तीचे छोटे गाव असून येथील अनेक कुटुंबांना या नैसर्गिक संकटाचा फटका बसलाय। आता प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा ग्रामस्थांना आहे। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। ग्रामपंचायत मोहाने सुरीबाई साधू अहिरे काल 2:30 वाजता पाऊस आला जोराचा। 10-15 मिनिटात असं चक्रीवादळासारखं सुटलं, जोरात वारा आला आणि ते सुरीबाई साधू अहिरे यांचं घराचं पूर्ण नुकसान झालं आहे। तरी पण शासनाने सुरीबाई साधू हे विधवा बाई आहे, त्यांना त्यांचं मागं पुढं कोणीच नाही त्यांना सांभाळणारे, त्याच्यामुळे त्यांना जे सरकारकडनं जे विधवा बाई आहे तिला मदत करता येईल तेवढी मदत व्हायला पाहिजे, हे अपेक्षा माझी आहे। आणि आम्ही ग्रामपंचायतकडनं पण देणार आहे त्यांना मदत म्हणून, आणि शासनानं पण द्यायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। गावाचं नाव गुंजाळ आहे। आमची ग्रामपंचायत मोहाने काल 2:30 वाजता पाऊस आला जोराने आणि चक्रीवादळासारखं एवढ्या जोराने हवा चालू होती, तर तुम्ही बघू शकता बरेच नुकसान करून गेलेले आहेत। ते तोडकं मोडकं आमचं घरं होतं, तिकडे पण एक घर, ते पण म्हणजे 9 एक घरं बरेच तो उद्ध्वस्त केलं पावसाने। तर सरकारने काय तर आम्हाला भरपाईची सहकार्य करावे। युवराज पाडव्या देसाई, हो हेच घर आहे आमचं।